मिळतात तो कुंभार आहे. एक विध आम्ही न धरू पालट, एक विध आम्ही न धरू पालट, न संडू ही वाट सापडली. लोणी केला पाहिजे संभाळ, म्हणोणी केला पाहिजे संभाळ. माझे बुद्धिबळ पाय तुझे. संत श्रेष्ठ जगद्गुरु जगद्वंद्य श्री संत शिरोमणी तुकोबारायांचं बोलणं आहे. आजच्या अभंगातून तुकोबाराय वर्णन करताना एका विशिष्ट अवस्थेतलं वर्णन करताय. काय अवस्था आहे ती, कशासाठी आहे, या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय दादा तुम्हा अनाथ जीवांच्या उद्धारासाठी न्यायाधीश देखील झालेले आहेत. आजच्या मराठी भाषेमध्ये जज झालेले आहेत, न्यायाधीश देखील झालेले आहेत. आणि एखाद्या आरोपीची फिर्याद मांडण्यासाठी अशिलाची व्यवस्था देखील जगद्गुरु तुकोबारायांनी एकाच भूमिकेतून दोन्ही भूमिका बजावलेल्या आहेत. या अभंगात जगद्गुरु तुकोबारायांनी एक विशिष्ट मागणं देवाजवळ ठेवली, एक करुणा देवाजवळ ठेवलेली आहे, एक हक्क देवाजवळ मागितलेला आहे, एक न्यायिक बाजू जगद्गुरु तुकोबारायांनी देवाजवळ मागितलेली आहे. काय बाजू आहे ती? तुकोबाराय म्हणतात, देवा म्हणोणी केला पाहिजे संभाळ. अरे देवा, तू आमचा संभाळ केला पाहिजेस. ही हक्काची बाजू तुकोबाराय देवाजवळ मागतायत. आमचा हक्क आहे, तू आमचा संभाळ केला पाहिजेस. पण न्यायाची बाजू काय आहे? न्याय काय सांगतो? हक्क कधी मिळतो? अधिकार आणि कर्तव्य एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अधिकार हवाय ना, कर्तव्य करायला शिका. थोडासा ऐकू द्या. कर्तव्य करायला शिका. अधिकार पाहिजे ना, तर कर्तव्य पाहिजे. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आणि जो कर्तव्य करतो त्याला अधिकार प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. एकाच नाण्याच्या दोन बाजू. म्हणून न्याय काय आहे? न्याय हक्काच्या दोन बाजू तुकोबाराय म्हणतात. हक्क आहे देवा आम्हाला तुझ्यावरती, तू आमचा संभाळ केला पाहिजेस. हो, बरोबर आहे. म्हणोणी केला पाहिजे, संभाळ केला पाहिजे. पण न्यायिक बाजू काय? कर्तव्याची बाजू काय? एक विध आम्ही अवस्था आहे, कर्तव्याची बाजू आहे. अरे देवा, तू आमचा संभाळ केला पाहिजे हक्काने सांगतोय ना. कर्तव्याची बाजू काय? न्यायाची बाजू काय? एक विध आम्ही, एक विध अंतःकरण असलं पाहिजे, एकनिष्ठ अंतःकरण असलं पाहिजे. आमच्या अंतःकरणात विविधतेने नटलेलं आहे. विविधतेची समृद्धी आमच्या अंतःकरणामध्ये आहे. तुकोबाराय म्हणतात त्याचा अधिकार नाहीये. अधिकार कुणाचा आहे? एक विध आम्ही. पहिली गोष्ट सांगतो. दुसरी गोष्ट सांगताना म्हणतात, एक विध आम्ही न धरू पालट. आम्हाला पालट केल्याशिवाय जमत नाही, नाही का?
सांभाळ कर म्हणण्याचा विविध आम्ही नधरू पालट आम्ही तिसरी न्यायाची बाजू सांगतायत, कर्तव्याची बाजू सांगतायत. नसंदू ही वाट वाटेने नेणारे अनेक जण आहेत. वेगवेगळ्या वाटावर चालवायला शिकवणारे देखील अनेक जण आहेत. पण त्या भगवंताने आमचा सांभाळ करावा त्यासाठी दाखवलेली जी वाट आहे ती वाट आम्ही आमच्या जीवनामध्ये सोडणार नाही. नसंदू ही वाट सापडली. परिणाम काय? म्हणून केला पाहिजे संभाळ. अरे कुणाचा तरी सांभाळ करायला तो काय येड आहे काय? जगाला येड लावणारं ते येड आहे. कुणाचा तरी सांभाळ करेल का? आणि त्याच्याजवळ सांभाळ करावा हे म्हणण्यासाठी तुकोबारायांनी आपली विज्ञापना त्याच्याजवळ परिस्थिती आहे. तेव्हा अनेक बुद्धिहीन जीवांचा तू तारक आहेस. सगळ्यांना उपेक्षू नकोस तू. ही विज्ञापना आहे माझी. श्री पंढरीशा पतित पावना एक विज्ञापना एक माझी विज्ञापना तू ऐकून घे. काय विज्ञापना आहे? ही सगळ्या जड जीवांसाठी विज्ञापना मांडलेली आहे तुकोबारायांनी. पण सगळ्या जड जीवांसाठी अनाथ जीवांचा तू काच कैवारी आहेस. पण त्या सगळ्यांचं वकीलपत्र घेत असताना मी मात्र जबाबदार राहणार नाही तुझ्याकडे. म्हणून केला पाहिजे सांभाळ. मी त्यांच्या वकीलपत्र घेऊन तुझ्याजवळ आलोय. एकविध आम्ही न धरू भाव न संडू ही वाट सापडली. एकविध आम्ही न धरू पालट. तो आमच्या अंतःकरणामध्ये तुझ्याविषयीचा पालट आहे तो आम्ही सोडणार नाही. किती जगद्गुरु तुकोबारायांचा पालट आहे, किती एकविध भाव आहे. त्या तुकोबारायांनी देवाला म्हणावं, अरे देवा गेल्या 7 पिढ्यांची आणि माझी धरून 8 पिढ्यांची सेवा तुझ्या चरणांची सेवा आहे. माझ्या वडिलांची ती मिरासी आहे. तुझ्या चरणांची सेवा ही माझी मिरासी आहे. आणि त्या सेवेच्या त्या मिरासीचं ओझं तुझ्या डोक्यावर झालेलं आहे. त्या भक्तीचं ओझं तुझ्या डोक्यावर झालेलं आहे. आणि आपण बँकेकडनं कर्ज घेतो ना, पण जगाची बँक असलेला तो पांडुरंग परमात्मा त्या परमात्म्याला ठासून सांगताय, देवा अरे तू भक्ती ऋण घेतले माझे चरण गहाण हाती तुझे. देवा तू माझ्या भक्तीचं ऋण तुझ्या डोक्यावरती आहे, माझ्या सेवेचं, माझ्या वंश परंपरेचं. सेवेची बाजू आहे, एक विधाची बाजू आहे, हक्काची बाजू आहे, न्यायाची बाजू आहे. न्याय कशाला पाहिजे? हक्काची बाजू आहे. तुझे चरण आणि तू देणार असशील प्रेम व्याजली केला पाहिजे संभाळ. प्रेम देवाजवळ प्रेमाचं व्याज मागण्याची क्षमता ज्या स्थितीमध्ये आहे, ज्या दशेमध्ये आहे, ज्या अवस्थेमध्ये आहे, त्या अवस्थेचं वर्णन तुकोबाराय कुणालाही मिळणार आहे का? देवाकडे कर्जाचं व्याज मागण्याची हिंमत. आपण एखाद्याला पैसे दिले तर त्याचं व्याज मागायची आपल्या ताकद नाही. एकदम मागून बघून देण्याची मागण्याची आपल्या ताकद नाही. देवाजवळ व्याज मागण्याची क्षमता भक्तीचं ओझं ऋण त्याच्या डोक्यावरती. आणि अशा या अनंत कोटी ब्रह्मांड नायक असणारा सो परमात्मा आहे. बधीर बतापू साक्षी निवास शरणम सुरू असा सकल सत्ताधीश असणारा जो परमात्मा आहे, या परमात्म्याचा आणि या जीवाचा संबंध सृष्टीवरती आलेल्या प्रत्येक मनुष्य जीवाचा त्या
त्याच्या जीवनाशी असलेला संबंध, जीवाचा जीवनाशी असलेला संबंध आणि त्या संबंधाचा परम संबंध जो आहे तो या परमात्म्याशी जोडलेला आहे. या जीवाचा देवाजवळ का हक्क मागायचा आहे? म्हणून केला पाहिजे सांभाळ. देवा तू आमचा सांभाळ केला पाहिजे. यासाठीच आपण सगळेजण आलोत ना, यासाठीच आपण आलोत ना. देवा तू आमचा सांभाळ केला पाहिजे. हा संबंध आहे देवाचा. आणि याच संबंधाच्या कारणास्तव माऊली ज्ञानोबा म्हणतात, दादा देवी सांगतात, बाबा आमचे श्रीगुरु, आता श्रीगुरुजी गुरु बोलणं मला सांगतात, बाबा म्हटलं की स्वप्न बाबा देवी सांगतात की त्या देवाचा आणि या देहाचा, त्या परमात्म्याचा आणि या आत्म्याचा, या परम चैतन्याचा आणि या जीव चैतन्याचा काय संबंध आहे? चंद्र आकाशामध्ये आहे आणि समुद्र भूमीवरती आहे. किती अंतर आहे? 2 लक्ष सोम अंबरी. चंद्र अंबरामध्ये आहे पण त्याचे गुण उमटती सागरी. त्याचे गुण कुठं उमटतात? तर सागरामध्ये उमटतात. सत्य आहे ना? चंद्र कधी अंधारमय असतो, प्रकाशमय असतो. त्या अंधाऱ्या रात्रीमध्ये, प्रकाशाच्या रात्रीमध्ये, पौर्णिमा अमावस्येच्या त्या कलेने वाढणाऱ्या चंद्राच्या आकारामध्ये होणारा जो बदल आहे त्याचा परिणाम, त्याचे गुण आकाशाचे, चंद्राचे समुद्रामध्ये उमटत असतात. काय परिणाम करतात? कधी समुद्राला भरती येते तर कधी समुद्राला ओहोटी येते. हा कशाचा परिणाम आहे? त्या चंद्राचा परिणाम. तो किती अंतरावरती आहे? 2 लक्ष सोम अंबरी. त्याचे गुण एक गुण उमटती सागरी. पुढे म्हणतात किती संबंध आहे? कसं? 2 लक्ष सोम अंबरी. त्याचे गुण उमटती सागरी. आणि असा अंधार देणारा जो चंद्र आहे बाबा कसा? 2 लक्ष सोम अंबरी. त्याचे गुण उमटती सागरी. एक दिसे अंधारी, एक दिसे अंधारी. तो चंद्राचा प्रकाश पौर्णिमेला प्रकाश देतो आणि अमावस्येला अंधार देतो. तैसा संबंधू या शरीरा रया. जसा चंद्राचा आणि सागराचा संबंध आहे, भरती ओहोटीचा संबंध आहे, तसा हा परमात्मा कितीही दूर अंतरावरती जरी असला तरी त्या परमात्म्याचा तैसा संबंधू या शरीरा रया. मौली ज्ञानोबा तसा या शरीराशी त्याचा संबंध आहे. कसा संबंध आहे? त्या परमात्म्याला माझा सांभाळ कर हे म्हणण्याची जी क्षमता आहे, त्या क्षमतेसाठी ज्या ज्ञानाची आवश्यकता आहे, तो ज्ञानाचा प्रकाश त्या परमात्मा चैतन्यापासून ज्यावेळेस निघेल त्यावेळेस इथल्या अज्ञानाचा अंधकार निघून जाईल. मग प्रकाश आणि अंधकाराची ज्यावेळेस तुलना केली जाते त्याचे गुण सागराच्या भरती ओहोटीवरती उमटतात. अगदी त्याप्रमाणे ज्ञान अज्ञानाच्या अंधकाराच्या प्रकाशावरती या देहाचा सुखाची भरतीने ओहोटी चालू असते. आता आपल्याला प्रत्येकाला वाटतं निरंतर माझ्याकडे सुखाची भरती असावी, नाही का? सुखाची ओहोटी कुणाला अपेक्षित नाही. पण तो चंद्रमा जर सागराच्या भरती ओहोटी करत असेल तर या परमात्म्याजवळ जर फक्त आपल्याला सुखाची भरती ओहोटी आपल्याला होऊ नसेल, होऊ द्यायची नसेल, फक्त सुखाची भरती हवी असेल तर आपल्याला फक्त एकच केलं पाहिजे, त्या अवस्थेला आपल्याला पोचलं पाहिजे. त्या अवस्थेला जाणं म्हणजे एकविध भाव आहे. आपल्याला सुख पाहिजे पण चाललोय मात्र दुःखाच्या रस्त्याने.
चाललोय मात्र दुःख जिथं आहे तिथे आपला आलेट पालट चालू आहे. जमणार नाही त्या देवाने संभाळ करावा वाटतंय ना, तो संभाळ करायला समर्थ आहे. किती संबंध आहे त्या शरीराचा आणि या परमात्म्याचा. आपल्याला संभाळ म्हणजे दुसऱ्या संभाळ शब्दाचा अर्थ वेगळा नाही. संभाळ म्हणजे काय पाण्यात घालून खेळवायचा आहे का? मिळालेल्या जीवाच्या जीवनाचा उद्धार होणार, उद्धार झाला पाहिजे, जीवनाची सार्थकता झाली पाहिजे, कृतकृत्यता झाली पाहिजे. हाच जीवनाचा परमात्म्याने केलेला संभाळ आहे. आणि त्याच परमात्म्याने हा संभाळ का करावा, तर जसा चंद्राचा आणि सागराचा संबंध आहे तसा या परमात्म्याचा आणि या शरीराचा संबंध आहे. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, उद्धाराचं ठिकाण जर तुम्ही म्हणाल इतरत्र कुठे असेल, त्याच परमात्म्याजवळ एकविध भाव का असावा, त्याच परमात्म्याच्या बाबतीत आपण पालट का न धरावा, त्याच परमात्म्याची वाट आपण काच न सांगावी. हे कशासाठी आहे, तर तोच एकमेव जगत जगदात्मा परमात्मा जो आहे तोच एकमेव समर्थ आहे जीवाच्या उद्धारासाठी. माऊली ज्ञानोबा दिवार घोष करून सांगतात, उद्धार होणार नाही, उद्धार होणार नाही, उद्धार होणार नाही. नुद्धरीचे 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 गोपाळे वीर नुद्धरीचे. एक परमात्म्याशिवाय या जीवाचा उद्धार करणारा कोणी नाही. आणि हाच घनिष्ठ संबंध परमात्म्याचा. आणि मग या संबंधात परमात्म्याशिवाय उद्धार करणारा जर कोण नसेल तर मग आपल्याला कुठली वाट धरली पाहिजे, बदकाचा त्याची वाट धरली पाहिजे का? आपण त्याची वाट धरतोय जो आपली वाट लावतोय. आपली वाट लावणारा जो आहे त्याची आपण वाट धरतोय. मग वाट लावणाऱ्याच्या वाटेवर गेल्यावरती आपली वाटच लागणार आहे, तो सांभाळ होणार आहे का? आपल्याला ती वाट पाहिजे. एकविध आम्ही नसंडुही वाट सापडली, नवरी केला पाहिजे संभाळ. हक्क मागतात, पण हक्क असाच नाही मिळत ना. माझे बुद्धिबळ आहे तुझे. देवा माझ्याकडे सगळं काही आहे रे, पण ज्याच्याकडे बुद्धी आणि बळ आहे तो कोणाला ऐकणार आहे का? पण माझा एकविध भाव असा आहे की माझं बुद्धीचं बळ जेवढं काही असेल ती संपूर्ण बुद्धी मी तुझ्या चरणावरती ठेवली. आणि देवाच्या चरणावरती आपली बुद्धी ठेवणं, आपल्याला डोकं ठेवणं शक्य होत नाही, नाही का? एखाद्याच्या चरणाला डोकं लावणं आपला वर्णच बरबाडे होते आता सांगतात, वर्णच बरबाडे उकडले की चालला पुढे. चरणावरती बुद्धीचं बळ ठेवणं, बुद्धीचं बळ सामान्य नाही. आता ते इतिहासातलं उदाहरण तुमचे की नाही शंका आहे, पण बुद्धिबळाचं एवढं मोठं सामर्थ्य आहे की बुद्धिबळामध्ये 64 घरे आहेत. बुद्धिबळ खेळता सगळे, आता काय राहिलंच नाही, ते सगळं ऑनलाईनच चाललंय. बुद्धिबळामध्ये 64 घरे आहेत आणि त्या 64 घरामध्ये